सोलापूर जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मोठा धक्का. युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कामरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश. सोमनाथ भोसले यांची रिपब्लिकन सेनेच्या फादर बॉडीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती. सोलापूर जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मोठा धक्का बसला असून युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित कामरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याने सोलापूर जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आले असे चित्र निर्माण झाले आहे. सोमनाथ भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व समर्थकांनी पीआरपीचे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्याकडे पाठवले. यानंतर सर्वांनी रिपब्लिकन सेना या पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर, ॲडव्होकेट अमन आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सोमनाथ अरुण भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची रिपब्लिकन सेनेच्या फादर बॉडीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. नियुक्तीनंतर बोलताना भोसले म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार आजपर्यंत काम केले आहे आणि पुढेही त्याच विचारांनी काम करत राहणार आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे कर्तव्य आहे. समाजातील वंचितांच्या न्याय हक्कांसाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन. सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढवणे हेच माझे ध्येय असेल. माझ्यासोबत आज राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या करण्यात येतील. या नियुक्तीनंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जल्लोष, घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. सोमनाथ भोसले यांचा हा नवा प्रवास सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागपूरवरून प्रतिनिधी रजत डेकाटे.